मोजणी या ठिकाणी रखडलेल्या आहेत त्या पूर्ण होतील. आणि तिसरं महत्वाचं या ठिकाणी आपण सांगितलं की आपल्याला या ठिकाणी जी मोजणीबद्दल 60 दिवस 45 दिवस 30 दिवस 15 दिवस हे दूर करण्याकरता आपण एक कायद्यामध्ये सुधारणा केली आहे. ती काय सुधारणा केली आहे? हे जे मोजणीदार आहे यांच्या अंडरमध्ये आपण या ठिकाणी आता एक परवानाधारक भूकरमापक देतोय जे लायसन्सी असणार आहे. जसं आपण कॉन्ट्रॅक्च्युअल आता मोठ्या मोठ्या पॉवर प्रोजेक्ट मध्ये काम करतो कॉन्ट्रॅक्च्युअल लोक देतो, तर आपण या ठिकाणी असं करतोय की जिल्हाधिकारी SLR आणि एक DYSLR यांची एक त्या ठिकाणी कमिटी असेल. ती कमिटी एज्युकेशन फायनल करेल, ती कमिटी यांना प्रशिक्षित करेल आणि भूकरमापकाच्या अंडरमध्ये आपण एका भूकरमापकाला 8-8 10-10 लोक दिले तर मोजणीची जी स्पीड आहे ती 4 पटीने पुढे वाढेल. आणि म्हणून जो आपल्याला या राज्यामध्ये आपण एक संकल्प केलाय किमान 30 दिवसाच्या आत, 15 दिवसात म्हटलंय, कर्नाटकमध्ये हेच झालंय. कर्नाटकमध्ये आंध्रामध्ये हीच पद्धती त्यांनी घेतल्यामुळं आता 15 दिवसामध्ये कर्नाटकमध्ये मोजणी होतं. आणि त्यामुळे मोजणी करणे आणि 15 दिवसामध्ये मोजणी करणे, नंतर त्या ठिकाणी खरेदी खत करणे, नंतर म्युटेशन करणे, म्हणजे महिन्याभरामध्ये मोजणी ते म्युटेशन अशी पद्धत कर्नाटकमध्ये आहे. ती पद्धती आपण या ठिकाणी अवलंबली आहे. आणि म्हणून कुठलंही खाजगीकरण नाही आहे. खाजगीकरणाचा प्रयत्न कोणी करू शकत नाही, ते खाजगीकरण होऊ शकत नाही. या भूकरमापक जे सरकारी भूकरमापक आहे त्यांच्या अंडरमध्ये आपण परवानाधारक भूकरमापक जर कलेक्टरला वाटलं तर ते त्या ठिकाणी तेवढे देऊ शकतील, वेळेपुरता देऊ शकतील. त्याची रेट लिस्ट असेल, त्या रेट लिस्टवर त्यांना किती पगार द्यायचा, किती पेमेंट द्यायचं ते कलेक्टर ठरवेल. आणि त्यामुळं जी मोजणीदाराची कमी आहे ती भरून निघेल. आणि या मोजणीदाराला एक सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी खाजगी एक एज्युकेटेड मुलगा प्रशिक्षित करून आणि त्याचं एज्युकेशन ठरवून आपण या ठिकाणी त्यांना कामावर घेतो आहे. या पद्धतीने आपण या जमाबंदीला या ठिकाणी तातडीनं मोजणी करण्याकरता जे राज्यात प्रश्न निर्माण झाले आहेत त्यामुळे एक मोठा बूस्ट या ठिकाणी मिळणार आहे. मी खरं तर आपलं अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी चांगली लक्षवेधी आणली आणि या लक्षवेधीने राज्याच्या भूकरमापकाला जमाबंदीच्या संपूर्ण सिस्टीमला न्याय मिळणार आहे. चला लोणीकर साहेब. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. माननीय मंत्री महोदयांनी महसूल मंत्री झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठका घेतलेल्या आहेत. जालना जिल्ह्यातल्या रजिस्ट्रीचं काम थांबलं होतं तुकडेबंदीमुळे. अध्यक्ष महोदय, जिल्ह्यामध्ये शहरी भागातल्या रजिस्ट्र्या थांबल्या होत्या तुकडीबंदीमुळे. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली आणि ह्या रजिस्ट्र्या सुरू करण्याच्या संदर्भातल्या अडचणी मंत्री महोदयांनी समजून घेतल्या आणि जिल्हाधिकाऱ्यामार्फत ह्या सगळ्या रजिस्ट्र्या सुरू झाल्या पाहिजेत. राज्य सरकारचं महसूल बुडतं आहे आणि कुणाला घर विकायचं आहे, कुणाला जमीन विकायची आहे, प्लॉट घ्यायचा आहे, हे सगळं काम थांबलं होतं. मात्र मंत्री महोदयांनी हे काम मार्गी लावलेलं आहे. अध्यक्ष महोदय, PLRच्या 3 जागा जिल्ह्यात रिक्त आहेत. माझ्या एका मतदारसंघात 18 जागा रिक्त आहेत आणि जागा रिक्त असल्यामुळं अध्यक्ष महोदय, जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात ज्या DPTCच्या मीटिंग होतात, तालुक्याच्या ठिकाणी मीटिंग होतात. अध्यक्ष महोदय, शेततळे आहेत, पाझर तलाव आहेत, लघु तलाव आहेत, रस्त्यामध्ये गेलेल्या जमिनी आहेत, शहरातल्या गावठांच्या जमिनी आहेत. हे मोजणी करण्यासाठी मनुष्यबळच जर नसेल तर अध्यक्ष महोदय हे काम करायचं कसं, असा एक प्रश्न आहे. तातडीनं ह्या रिक्त जागा भरल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय. आणि रिक्त जागा भरून जिल्ह्यातलं जे काही काम आहे याला गती देणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रभर PLR कार्यालय आहे, SLR कार्यालय आहे, यांच्या ज्या काही वेतन श्रेणीच्या संदर्भातल्या मागण्या आहेत या संदर्भात कोर्टामध्ये नागपूरमध्ये याचिका दाखल केली होती आणि कोर्टानं ह्या जागा भरण्याच्या संदर्भात सूचना दिल्या. मंत्री महोदयांच्या दालनात बैठक झाली आणि मंत्री महोदयांनी सुद्धा ह्या सूचना संबंधित विभागाला दिलेल्या आहेत. ह्या जागा
किती दिवसात भरणार चला, मंत्री महोदय. आणि वेतन श्रेणीच्या संदर्भात शासन काय निर्णय घेणार आहे? अध्यक्ष महोदय, मी आताच सांगितलं तरी बबनराव लोणीकरजी यांनी जो प्रश्न मांडला की डेप्युटी SLRची जागा रिक्त आहे, त्या 3 महिन्याच्या आतमध्ये डेप्युटी SLRची जागा संपूर्ण आता आपण नवीन अपॉइंटमेंट करतो आहे. या ठिकाणी आकृतीबंध आता मंजूर झाला आहे. 2003 पासून आकृतीबंधच नव्हता आणि त्यामुळे आता आकृतीबंधामध्ये आपल्याला 994 पदं मिळाले आहेत जास्तीचे. ते पदं भरल्यानंतर आणि आपण लवकर करू 3 महिन्याच्या आत. आणि राहिला प्रश्न मोजणी करण्याचा, मी आधीच सांगितलं बबनरावजी की आपण खाजगी भूकरमापक त्या ठिकाणी खाली मोठ्या प्रमाणात देतो आहे, जे भूकरमापकाच्या हाताखाली काम करणार आहे आणि त्यामुळे पटापट रोड घ्यायचे, मोजणी करायच्या. आणि मला वाटतं की आपण आज तर नाही पण 1 वर्षानंतर ही परिस्थिती आपण आणू की या ठिकाणी तातडीनं जी मोजणी ही पद्धती राहणार नाही, सर्वांची मोजणी एका वेळेत होईल अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण होईल. चला, पुढे चला. आणि दुसरा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे परीक्षा गोपीचंदजी एक मगाशी राहून गेलं, जे परिरक्षण भूमापक आहे त्यांना एसेट आपण करणार आहे. आपण काही भूकरमापक जे चांगले परीक्षण भूमापक जे आहेत त्यांना आपण एस12 देणार आहे, सिलेक्शन ग्रेड देणार आहे. त्यातनं जे आपले मेरिटचे लोक असतील त्यांना सिलेक्शन ग्रेड मध्ये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. चला, आता एकच शेवटचा राजेश. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय धन्यवाद. मी जास्त वगैरे नाही. अध्यक्ष महोदय, भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत अत्यंत सकारात्मक उत्तर माननीय महसूल मंत्र्यांनी दिलेलं आहे आणि नक्कीच या बाबतीत येणाऱ्या काळामध्ये सर्व निर्णय घेतील याबद्दल मला शंका नाही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब हे अक्षरशः प्रत्येक अधिवेशनामध्ये राज्याच्या सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेत आहेत. म्हणजे क्रिकेटच्या भाषेत जर सांगायचं झालं तर प्रत्येक अधिवेशनामध्ये अनेक षटकार ते मारत आहेत निर्णयाचा. अध्यक्ष महोदय, म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की सध्या या भूमी अभिलेख विभागातील कामे जलद गतीने व्हावे, सुसूत्रता आणावी म्हणून नव्याने आकृतीबंधाची या ठिकाणी रचना करण्यात येत आहे, ज्यामध्ये अध्यक्ष महोदय या आकृतीबंधामध्ये नवीन उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय हे मराठवाड्यामध्ये लातूर येथे करण्याचे प्रयोजित केलेले आहे. परंतु अध्यक्ष महोदय, मराठवाड्यामध्ये सर्व अर्थाने सर्वात मोठा जिल्हा हा नांदेड असल्या कारणाने मी सन्माननीय महसूल मंत्री साहेबांना विनंती करतो आणि त्यांना प्रश्न विचारू इच्छितो की आपण हे नवीन उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय हे लातूर ऐवजी नांदेडला कराल का, किंवा लातूरला करा परंतु एक ऍडिशनल नांदेडला आपण करण्याचा विचार कराल का? दुसरा अध्यक्ष महोदय शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय शेवटचा प्रश्न असा आहे, मी म्हटल्याप्रमाणे नांदेड हा सर्वाधिक मोठा जिल्हा असल्या कारणाने महसूल आयुक्त कार्यालयासाठी सुद्धा सर्व अर्थी पात्र हा नांदेड जिल्हा आहे. तर आपण नांदेड जिल्ह्याला महसूल आयुक्त कार्यालय लवकर स्थापन करणार का? नाही अध्यक्ष महोदय, आता सध्या तर उपसंचालक कार्यालय मराठवाड्याला आपण दिलं आहे. अजून ते नांदेडला द्यायचं की लातूरला द्यायचा हा निर्णय सरकार समोर आहे. ही बाबही खरी आहे की आपल्याला एक महसूल आयुक्तालय हे मराठवाड्यामध्ये द्यायचं आहे, कारण एकच महसूल आयुक्तालय आहे संभाजीनगरला आणि त्यामुळे 8 जिल्हे एका महसूल आयुक्ताला त्या ठिकाणी न सांभाळणारे आहे आणि म्हणून 2 महसुली आयुक्त त्या ठिकाणी असले पाहिजे याचा विचार आहे. नांदेड आणि लातूर हाही प्रश्न सरकार समोर आहे. उपसंचालकाबद्दलही नांदेड की लातूर हाही प्रश्न आहे, पण आपण एक नांदेडला जर दिलं तर उपसंचालक जे या ठिकाणी एक दुसरं कार्यालय जे अंडरमध्ये असणार आहे आपण याचा विचार करणार आहे. पण 2 कार्यालय मंजूर आहे, महसूल आयुक्तालय मंजूर आहे आणि उपसंचालक एक कार्यालय मराठवाड्यात मंजूर आहे. लवकर त्याचा निर्णय शासन करेल. चला पटकन एक प्रश्न विचार. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की माढ्यात माझ्याकडे आणि पंढरपूरला सर्वेअर 12 आहेत आणि रोअर मशीन मात्र फक्त 3 आहेत. 4 मशीन आहेत, त्यातली एक बंद आहे, 3च आहेत. त्यामुळं सगळे सर्वेअर असून देखील मोजणी होत नाही आणि आपली जी अपेक्षा आहे 3 दिवसात मोजणी व्हायला पाहिजे. मोजणी झाल्यानंतर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, काय होतंय की एका शेतकऱ्याच्यात 20 फूट सरकते, तो शेतकरी तिथं बांध राहू देत नाही. मग तो शेतकरी म्हणतो माझं मोजल्याशिवाय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी काठीवर 3 वेळा महाराष्ट्र मोजला होता. आता तर आपण यंत्रणा घेऊन आलोय आणि बऱ्याच केसेस ह्या त्या ठिकाणी मोजणी आणि बांध आणि वाद आहेत. रस्ते आपण मोजणार आहे, परंतु सर्वेअर आपण भरलेत, परंतु रोअर मशीन किती देणार आणि किती दिवसात देणार याच्यासाठी बजेटमध्ये तरतूद झालेली नाही. तर रोअर मशीन जेवढे सर्वेअर आहेत तेवढे रोअर मशीन किती दिवसात मिळणार आणि मोजणीची प्रक्रिया किती दिवसात फास्ट होईल? मी दोनही गोष्टी स्पष्ट केल्या आहे की 1200 रोअर आलेले आहेत
आलेच आहे. आणि आता याच्यामध्ये टेंडर बिलो असल्यामुळे 300 रोवर पुन्हा वाढतील, 1500 होतील. आपण आता 3% भूसंपादन अधिकाऱ्याकडे जो निधी असतो, भूसंपादन प्रक्रिया जी असते ना, अवॉर्ड पास करतात, त्यामुळे एकूण अवॉर्डच्या 3% पैसे त्यांच्याकडे असतात प्रशासकीय बाब म्हणून. त्यामध्ये रोवर्स घेणं अलाउ केलं आहे. यानंतर मी माननीय पालकमंत्री महोदयाला विनंती करणार आहे की डीपीसी मधनही मोठ्या प्रमाणावर रोवर्स या ठिकाणी द्यायचे आहे, कारण शेवटी आपल्याला 30 दिवसावर मोजणी आणायचीच आहे. सरकारची भूमिकाच या ठिकाणी आहे की 30 दिवसाच्या वर, कर्नाटकमध्ये 15 दिवस आहेत, आपल्याला 30 दिवसात किमान आणली पाहिजे. 60 दिवस 90 दिवस नाही, 30 दिवसात आणली पाहिजे. वर्षभरात आपल्याला ही परिस्थिती निर्माण होईल की बऱ्यापैकी याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसेल आणि 30 दिवसात मोजणी नाही, सर्वच जिल्ह्यात देतो आपण रोवर. चला सर्व 1500 रोवर्स आपल्याकडे आहे आणि तुम्हाला पर्याप्त रोवर सर्वांना मिळतील. प्रत्येक भूकरमापकाकडे एक रोवर राहील याची काळजी सरकार घेईल. चला गोपीजयंतजी पटकन विचारा एक. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. माननीय महसूल मंत्री महोदयांनी अत्यंत सविस्तर आणि भूमी अभिलेखच्या संदर्भामध्ये योग्य निर्णय घेण्याच्या संदर्भात सूचवाद दिलेला आहे. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. एकच स्पेसिफिक प्रश्न विचारतो. 2012 पासून मोजणी प्रक्रियेमध्ये बदल केलेला आहे, ई मोजणी सुरू केलेली आहे, हे खरं आहे का? आणि हे खरं असेल तर ऑटोकॅडच्या संदर्भामध्ये शासनानं अधिकृत सॉफ्टवेअर त्यांना दिलं नाही. जर दिलं नसेल तर ते कधी देणार आहात? एवढाच माझा प्रश्न आहे. नाही, आपण ते आता डेव्हलप करतोय त्याला. गोपीचंदजी, याच्यामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आपण सांगितलं की कर्नाटकने जे खूप चांगलं काम केलं, याच्यामध्ये आंध्राने चांगलं काम केलं, तिथनंच आपण या ठिकाणी आपले विभागीय आयुक्त गेले, त्यांनी त्याचं प्रशिक्षण घेतलं. मला वाटतं की म्हणजे विभागीय आयुक्तांनी त्या ठिकाणी संपूर्ण मोजणी बद्दलची प्रक्रिया काय आहे, ते कसे इतके ऍडव्हान्स झाले आहे, याचं संपूर्ण या ठिकाणी अनालिसिस केलं आहे. आपलं राज्य सरकार या ठिकाणी त्या धर्तीवरच जात आहे आणि आपल्या मनातले जे प्रश्न आहे, या सभागृहातल्या मनात जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उकल लवकरच होईल आणि पटापट मोजण्या चालू होईल आणि या ठिकाणी राज्यामध्ये एक आधुनिक भूमी अभिलेख या ठिकाणी दिसेल. चला मी सांगतो. लक्षवेधी धन्यवाद. 4 मंगेश चव्हाणजी. अध्यक्ष महोदय, मी अलीकडच्या काळात आपण बऱ्याचशा चोऱ्यांचे प्रकार पाहतो, पण महाराष्ट्रामध्ये एक